के आए हैं प्रसाद 11 अलीबाग की जानिब से। प्रतीक घाड़ी ने दिघोड़ी के मैदान पर बहुत ही खूबसूरत गेंदबाजी की थी। आज फिर से एक बार सीमेंट विकेट के ऊपर प्रतीक घाड़ी की क्या गेंदें घूमेगी। नो बॉल करार दिया है और अच्छी गेंद थी। हालांकि नो बॉल करार दिया है, मगर देखिए बल्लेबाज को ब्लॉक किया था। बल्लेबाज ने कहीं और खेलने की कोशिश की, गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेके दिशा में ट्रैवल कर रही थी, मगर वहां पे जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहां पे मौका था। कुल मिला के 2 रन यहां पे मुफ्त के मिलेंगे, बोनस के रूप में, सौगात के रूप में, भेंट के रूप में। शुरुआत बहुत ही बढ़िया। फर्स्ट इंप्रेशन इज अ लास्ट इंप्रेशन कहा जाता है रोहन और उनकी टीम के लिए एक सुनहरा तोहफा फ्री हिट का। ये लीजिए फ्री हिट था और रोहन कहां बख्शने वाले थे। थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद उसके ऊपर टूट पड़े, गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 4 रन। जानते हैं प्रसाद 11 के सामने आयुष बल्लेबाजी करना, अच्छे रनों की संख्या यहां पे खड़ा करना बहुत ज़रूरी है, क्योंकि प्रसाद 11 ने इसी साल, इसी सीज़न में, इसी माहौल में जय हनुमान दिघोड़ी के मैदान पर बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था, सेमीफाइनल तक पहुंच गई थी। सेमी में हालांकि उनको पराजित होना पड़ा। जी हाँ, इस मरतबा अच्छा ड्राइव था, फुलर लेन डिलीवरी थी, मगर गैप ढूंढने में कामयाबी नहीं। सीधा कवर क्षेत्र में जो फील्डर है उनके हाथों में खेल गए और इस वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं। प्रतीक घाड़ी की यही खासियत है, प्रतीक घाड़ी कमबैक करना जानते हैं, प्रतीक घाड़ी में बदलाव करने की क्षमता है। राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, इस मरतबा लॉफ किया है ओवर द कवर। किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है, गेंद हवाई सफर करती हुई डीप कवर सीमा रेखा के बाहर। 6 रन। इस तरह से लवेश जो बल्लेबाज शॉट खेलते हैं ना, वो बहुत ही डेंजरस होते हैं, क्योंकि गेंदबाज अब द्विधा मनस्थिति में होता है, तो अब गेंद करे तो क्या करे, क्योंकि उनकी अच्छी गेंद को उन्होंने पहुंचा दिया है सीमा रेखा के बाहर। रोहन के लिए डांसिंग डाउन द विकेट, 30 गज का दायरा है, उन्होंने पढ़ लिया था, मिड ऑफ क्लियर करते हुए गेंद फिर से एक बार फरार। मिलेंगे रन यहां पे भी 4। सर पाणी मिळत आहे? ओके, या नंतर, या और नंतर, ओके ठीक है। तो दोस्तों आज रोहन बहुत ही मूड में, बहुत ही रंग में आ रहे हैं, और उसी के साथ साथ आज उन्होंने सोचा है, समझा है कि ये प्रतियोगिता उनके लिए बहुत ही मौल्यवान है, मायने रखती है। ये लीजिए, रोहन रुकने का नाम नहीं ले रहे हैं। जैसे ही शॉर्ट ऑफ लेन गेंद दिखी, उसे खेल दिया बैकवर्ड स्क्वायर लेग के दिशा में। गेंद फिर से एक बार सीमा रेखा पार। मिलेंगे रन फिर से एक बार 4। अभी तक पहला ओवर प्रगति पर 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस विकेट का, उसी के साथ 30 गज के दायरे का किस तरह से फायदा उठाया जाता है, उसका उत्तम उदाहरण पेश किया है मिस्टर रोहन पाटिल ने। राइट आर्म ओवर द विकेट, प्रतीक घाड़ी। ये लीजिए, फिर से एक बार आया बड़ा शॉट, इस मर्तबा ओवर द कवर, गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर। 4 रन।
बार खड़ा करना होगा, क्योंकि प्रसाद 11 की इस टीम में बहुत ही बढ़िया बल्लेबाज है। खुद प्रसाद पिड़नकर, उसी के साथ पाटिल अभिषेक पाटिल और उसी के साथ प्रथमेश। अलग अलग तरह के निक नेम भी है, मगर मैं ऑन एयर नहीं कह सकता हूँ। मगर ये सारे खिलाड़ी है ना, यंगस्टर खिलाड़ी है, जज्बात से लबालब भरे हुए हैं। आज मैगी भी है, वाह। मैगी की गेंदबाजी के ऊपर ध्यान होगा। अगर मैगी आज अपना जादू कर गए, विकेट चटकाने में कामयाब हो गए, तो फिर यहाँ पे लगाम लगा सकते हैं रनों की संख्या के ऊपर। क्योंकि मैगी की गेंदबाजी मैं जानता हूँ। मैगी का मेडन ओवर आज भी मुझे याद है। इसी तरह की सीमेंट विकेट दिगोड़ी के मैदान पर भी देखने को मिलती है। वहाँ पे भी गेंदबाजों की धुलाई होती है, वहाँ पे मैगी ने मेडन ओवर किया है। इसका मतलब साफ है कि आज वो अपने लय में आ गए। आज उन्होंने अच्छी लाइन एंड लेन पकड़ी। गेंद तो उनकी नेचुरली टर्न होती है, घूमती है, क्योंकि बाएं हाथ के गेंदबाज है। और आज सही मायनों में सख्त ज़रूरत है प्रसाद 11 अलीबाग को उनकी अच्छी गेंदबाजी की, क्योंकि पहले ओवर में तकरीबन 24 रन जुटा लिए हैं। बहुत मार पड़ी है। प्रतीक घाड़ी के ऊपर इतना बड़ा प्रहार बहुत कम देखने को मिलता है। बाएं हाथ से राउंड द विकेट। ये लीजिए, शुरुआत तो अच्छी हुई है, मगर ये नहीं कर सकते अभिषेक। बिल्कुल ये अपेक्षा नहीं आपसे। ये कैसा कर सकते हैं आप? इतनी अच्छी गेंदबाजी करने के बाद मानसिक आघात होता है गेंदबाज के ऊपर। देखिए, गेंदबाज बहुत मेहनत से और बहुत ही शिद्दत के साथ बल्लेबाजों को ट्रैप लगाता है, उस ट्रैप में फंसाना चाहता है, और आप सभी का सहयोग होना बहुत ज़रूरी है। वरना गेंदबाज थोड़ा सा नर्वस होता है, नर्वस सिस्टम उसके ऊपर हावी होता है, तो हालांकि उन्हें अप्रिशिएट करना चाहिए। जी हाँ, फिर से एक बार फंसाया था मैगी ने, मगर तकदीर आज रोहन के पक्ष में। यहां पे देखिए, ओहो, बाल बाल बच गए हैं मीरज गरत। अगर नॉन स्ट्राइकिंग एंड पर थ्रो होता तो मीरज गरत के विकेट का खतरा साफ दिखाई दे रहा था, मगर लगातार 2 गेंदें घूमी, सही लंबाई और सही दिशा पकड़ी है। परफेक्ट लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी हो रही है। गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद को बाउंस भी मिल रहा है, उसी के साथ घुमाव प्राप्त हो रहा है, और ये कॉम्बिनेशन बहुत ही डेंजरस होता है बल्लेबाजों के लिए। मैगी से ये अपेक्षा थी, उसी की वजह से उनके हाथों में गेंद सौंपी है। जी हाँ, फिर से एक बार अच्छी गेंद घूमी है, और कहीं और खेलना चाहते थे, मगर गेंद कहीं और निकल गई। अच्छा हुआ रोहन के लिए कि 30 गज के दायरे में शॉट मिड विकेट खाली था, वरना ये आसानी के साथ पकड़े गए होते। मगर फिर भी मैगी की तारीफ तो बनती है। रोक लगाई है, चाप लगाया है, लगाम लगाई है रनों की संख्या के ऊपर। मात्र 3 गेंदों में पहले 2 ही रन खर्च किए हैं। जी हाँ, इस मरतबा का गेंद तो घूमी है, मगर जहां पे खेला है वहां पे फील्डर तैनात, बहुत ही अच्छी फील्डिंग लगाई है। वो जानते हैं कि मैं कहां पे गेंदबाजी करने वाला हूं, और बल्लेबाज अगर शॉट लगाते हैं तो गेंद कहां जाएगी, ये होना चाहिए। इतना कॉन्फिडेंस, इतना आत्मविश्वास एक गेंदबाज में होना चाहिए, और यहां पे मैगी में वो दिखाई दे रहा है। वेरी वेल डन मैगी, क्या बात है आपकी, क्या कमबैक है आपका। पहली 4 गेंदों में मात्र 3 रन इस विकेट के ऊपर, काबिले तारीफ। फिर से एक बार चकमा दिया है, मगर अभिषेक वहां पे आप चौकन्ने थे, प्रसाद पिलंकर तो चक गए थे। वेरी वेल डन अभिषेक, यही अपेक्षा है आपसे, क्योंकि आप एक होनहार खिलाड़ी है। गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, क्षेत्ररक्षण, आपको योगदान देना ही होगा। ये बिंदी गेंद, फिर से एक बार 5 गेंदों में मात्र 3 रन। जैसे मैंने कहा, मैगी को खेलना इतना आसान नहीं है। मैगी जब अपने लय में आते हैं, उनकी गेंदें ठिकाने पे गिरती है, तब बल्लेबाजों के होश उड़ते हैं। बल्लेबाज द्विधा मनस्थिति में होते हैं, डबल माइंड में होते हैं। डांसिंग डाउन द विकेट, इस मरतबा उनके पास कोई चारा नहीं था, आखिरकार गेंद के ऊपर चले गए, और एक लाजवाब स्ट्रोक, गेंद ओवर द कवर, सीमा रेखा के बाहर, 6 रन। पहले ओवर में 24 और दूसरे ओवर में 9 रन।
कैसा विश्लेषण करना चाहोगे मैगी की इस गेंदबाजी का? सर षटक जर आपण पाहिलं पहिल्या षटकात 24 रन आले होते असं वाटलं होतं या षटकात किमान 15 रन तरी बनतील 15 धाव तरी बनतील मात्र त्याच्या गोलंदाजीची मी नक्कीच तारीफ करेन प्रशंसा करेन स्तुती करेन कारण ज्या पद्धतीत या विकेटवर प्रत्येक गोलंदाजी आक्रमण केले गेले गेल्या 2 दिवसात इथे मात्र आपल्या फिरकीने नक्कीच त्यांनी प्रभावित केले आणि अंतिम चेंडूची नक्कीच कौतुक करेन मी ते म्हणजेच रोहनचं देखील जेव्हा पाहिलं क्षेत्ररक्षक कसे उभे आहेत तर कुठे फील्ड पोझिशन आहे आणि चेंडू इन्सर्टवरचा फटका लागवण्यासाठी व्यवस्थित आहे त्यांनी षटकार लगावला आणि 9 धावा त्या षटकात बनवल्या. तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं अभिषेक पाटिल, अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर. स्ट्राइकिंग एंड पर एक लंबे अरसे के बाद, बड़े समय के बाद मीरज घरत आए हैं. मीरज घरत मात्र 3 गेंदों का सामना किया है मीरज घरत ने, मगर रोहन के बारे में मैं ज़रूर बताना चाहूँगा. अब तक 2 छक्के और 4 चौकों के साथ 10 गेंदों में 29 रन बनाकर खेल रहे हैं रोहन. मात्र 10 गेंदों का सामना किया है. आज रोहन ने बहुत ही अच्छी शुरुआत दी है जो कि हर टीम के लिए बहुत ही ज़रूरी होती है. जी हां, सीधे बल्ले से खेला है, मैगी वहां पे मौजूद, मगर मैगी मात्र देखते रहेंगे निराशा से. गेंद को हवाई सफर पर भेजा है, सीधा ये छक्का. मीरज स्ट्राइकिंग एंड पर जैसे ही मौका मिला, हम भी कुछ कम नहीं हैं ये बताते हुए. आहा, दूसरी ही गेंद के ऊपर अच्छा कमबैक, अच्छी वापसी. सामने से गेंद कट होकर बाहर की तरफ निकल गई. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी मीरज की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. सीधा विकेट कीपर प्रसाद पिळनकर के दस्तानों में गेंद. बिंदी गेंद के साथ यहां पे कमबैक किया है, सवाल का जवाब दिया है. बहुत ही बढ़िया वापसी यहां पे करनी होगी. बहुत ही अच्छी गेंद, फिर से एक बार थोड़ी सी स्लोअर वन थी, बिल्कुल परख नहीं पाए थे. ब्लाइंड शॉट, हालांकि पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद बहुत लेट आई और बल्ला उनका पहले ही घूम चुका था. इसी वजह से गेंद उनके शरीर से टकराई, मगर लेग बाय के रूप में 1 रन यहाँ पे अतिरिक्त मिलेगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी. 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अब ये रनों की संख्या कहाँ जाके रुकेगी, इसके बारे में बताना बहुत ही मुश्किल में कहूँगा, क्योंकि अब तक किसी भी तरह का विकेट प्रसाद 11 के खाते में नहीं है. जोरदार अपील है, खड़ा अपील, जोरदार अपील. मनोवैज्ञानिक दबाव डालने की कोशिश, मगर अंपायर टस से मस नहीं हुए. अंपायर की तरफ से कोई इशारा नहीं है. अच्छा अपील मैं कहूँगा, अपील करना चाहिए, क्योंकि जो 42 लॉज है उसमें एक लॉ है, नो अपील नो आउट. तो आपको आउट नहीं दिया जाएगा, अपील तो करना होगा. और बहुत ही अच्छा अपील. देखिए, इस तरह से जब अपील होता है तो अंपायर के ऊपर प्रेशर होता है, उसी के साथ बल्लेबाजों के ऊपर भी प्रेशर आ ही जाता है. स्लोवर वन गेंद, डांसिंग डाउन द विकेट. फिर से एक बार फुटवर्क का इस्तेमाल, बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये चौका. मैन फ्रॉम रंजन पड़ा. तो 0.5 ओवर यहाँ पे ख़त्म हो चुके हैं. 15.53 रनों का यहाँ पे औसत नज़र आ रहा है. 12 गेंदें और 33 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि 6 गेंदों में 8 रन बनाकर खेल रहे हैं नॉन स्ट्राइकिंग एंड पर मीरज. अब यहाँ पे कमबैक तो करना होगा, बल्लेबाजों को रोकना है. तो आपके पास ओहो हो, कहाँ रोकने वाले हैं. आज मैंने कहा कि रोहन अलग ही मूड में रौद्र रूप धारण किया है. फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, इस मर्तबा कवर के ऊपर से 6 रन के लिए.
की प्रतियोगिता में रोहन बहुत जल्द आउट हुए थे। उनके बल्ले का जो हल्ला हमें देखने को नहीं मिला था। सही मायनों में उन्होंने बहुत सारी रातें जाग कर काटी होंगी कि मुझसे कहाँ पे गलती हुई, कहाँ सुधार करना चाहिए, किस तरह से खेलना चाहिए, कितनी जिम्मेदारी के साथ खेलने की ज़रूरत है। ये सारी चीज़ों को उन्होंने सोचा होगा, स्टडी किया होगा, अभ्यास किया होगा। इसीलिए दोस्तों अपने आप से उन्होंने बात की होगी। और मैं भी कहूँगा कि खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता बंदे तेरी रज़ा क्या है। क्योंकि आपने आपको मजबूत बनाना होगा, प्रैक्टिस करनी होगी, डेडिकेशन के साथ लगे रहना होगा, तब जाके आपको सफलता मिलती है। सफलता सिर्फ तकदीर और किस्मत और मुकद्दर में नहीं होती है। हालांकि 95% में कहूँगा आपकी मेहनत है, आपका कौशल्य है, आपका फ़न है, आपकी कला है। मैगी को फिर से एक बार आमंत्रित किया है चौथे ओवर के लिए। मैगी बाएं हाथ से राउंड विकेट। जी हाँ, ये लीजिए मैगी के खाते में ये पहला विकेट। वेरी वेल डन मैगी। गौरव कौड़े वहां पे मौजूद थे। गौरव कौड़े कहां छोड़ने वाले थे। फर्स्ट विकेट डाउन। रही है और बल्लेबाज जब बाहर जाएगा और दूसरे बल्लेबाज जब अंदर आएंगे, तब तक जो हमारे पास वक्त है उस वक्त का सही इस्तेमाल हम करेंगे। इसी वजह से अंपायर जी ने इशारा किया। इसी बीच मिरज घरत आउट हो चुके हैं। मिरज घरत आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं गीतेश म्हात्रे, रांजनपाड़ा टीम से बिलोंग करने वाले गीतेश। जबकि मैं बताना चाहूँगा 13 गेंदों का सामना किया है रोहन पाटिल ने और 39 रन बनाए हैं। टीम का स्कोर 50 रन। गांव देवी रांजनपाड़ा और प्रसाद 11 अलीबाग, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है। इस प्रतियोगिता का ये तीसरा दिन आप देख रहे हैं जय हनुमान चषक फकीरपाड़ा। 50 रन तो हो चुके हैं। अभी भी ये चौथा ओवर प्रगति पर 11 गेंदें आना बाकी है। इन 11 गेंदों में कितने रन बनेंगे? मेरे ख्याल से 80 के आसपास तो जाना चाहिए, क्योंकि 11 गेंदें आपके पास है। रोहन अभी भी सही सलामत है, उनकी आंखें जम चुकी है, उनके बल्ले के बीचों बीच गेंदें टकरा रही है। इसी बीच गीतेश पहली गेंद का सामना करते हुए मैगी का, आहा बहुत ही बढ़िया गेंद, मगर विकेट कीपर फिर से एक बार यहां पे चक गया। प्रसाद ने गलती की और ये देखिए बहुत बड़ी गलती मैं कहूंगा। क्यों? क्योंकि 1 रन मिला, ये गलती नहीं है। यहां पे रोहन पाटिल को स्ट्राइक एंड पर लाकर खड़ा कर दिया है। अब रोहन की आंखें जम चुकी है, उनका आत्मविश्वास चोटी पर है, बुलंदी पर है, और अगर उनको स्ट्राइक एंड पर खेलने का मौका दोगे तो फिर आपके हालात आप ही सुधर सकते हो। देखिए आपको किसी भी तरह से अच्छी फील्डिंग करनी होगी। फील्डिंग बहुत मायने रखती है। अभी भी 4 गेंदें आना बाकी है, मगर मैगी ने काफी प्रभावित किया है। ये लीजिए, मैं यही इसी की बात कर रहा था और ये दिखा दिया है रोहन ने। नए बल्लेबाज थे, आपको वहीं पे उनको रुकाना था और रोहन को आपने मौका दिया। 6 रन। छोटी छोटी बातें होती है। मैं ज़रूर यहाँ पे इस बारे में आपका विश्लेषण चाहूँगा। कितनी बड़ी गलती है। देखिए छक्का लग चुका है, कोई ज़रूरत नहीं थी। सर क्रिकेटमध्ये पण चुकीला माफी नाही आहे, कारण आपण पाहिलं तर रोहनला स्ट्राईक मिळाल्यानंतर ज्या पद्धती तो खेळतोय नक्कीच प्राईम फॉर्ममध्ये आहे आणि चांगल्या गोलंदाजाला देखील तो बाहेर षटकार लगावतोय। इथे मात्र बराचसा विचारविनिमय केला जाईल कुठेतरी, म्हणून यष्टीरक्षकाची भूमिका खूप महत्त्वपूर्ण असते। आणि जर आपण क्रिकेट फील्डमध्ये पोझिशनमध्ये पाहिलं तर ती अशी पोझिशन आहे ज्याचं लक्ष सगळीकडे असणं आणि तो तितकाच चपळ असणं आवश्यक आहे। निनाद देखिए, कितनी भी बड़ी आपके पास टंकी हो और उसमें पूरा भरा हुआ पानी हो, मगर उसमें से छोटा सा छेद भी वो पानी को खाली कर सकता है, टंकी को खाली कर सकता है। और यहाँ पे मैं यही कहूँगा, आपकी एक छोटी गलती भी आपके पराजय के लिए कारणीभूत हो सकती है। तो इस बीच 1 रन मुकम्मल कर लिया है और 58 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
और 46 पर पहुंचे हैं रोहन। 4 रन पीछे है अपने 50 से आधे शतक से। सुनहरा मौका। इसके पहले निनाद किस बल्लेबाज ने बीसीसी सारल के प्रसाद ने यहाँ पे आधा शतक लगाने का कारनामा अंजाम दिया है? जी हाँ, मैगी आज सही मायनों में बहुत ही अच्छे रंग में, बहुत ही अच्छी मूड में, सही लय में दिखाई दे रहे हैं। बहुत ही अच्छी लाइन पकड़कर गेंदबाजी करते हुए। देखिए बल्लेबाजों को डबल माइंड करते हुए आगे खेले या पीछे खेले। फिर से एक बार चकमा दिया है उसी क्षेत्र पर। वाह, मजा आ गया मैगी आपकी गेंदबाजी देखकर। आपने तो सही मायनों में यहाँ पे रनों की संख्या के ऊपर रोक भी लगाई है, विकेट भी चटकाए हैं, मगर आपके दो दूसरे गेंदबाज हैं, उनको भी उसी तरह से गेंदबाजी करनी होगी, तब जाके यहाँ पे सफलता मिलेगी। देखिए निनाद, यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है, 58 रन स्कोर कार्ड पर हो चुके हैं। अगर प्रसाद 11 को कमबैक करना होगा तो ये ओवर कितने मायने रखती है? इस ओवर में क्या करना चाहिए या क्या होना चाहिए प्रसाद 11 के लिए? सर, प्रसाद 11ला जर या सामन्यात कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं गावदे रणपड संघाला, तर रणनीती एकच स्पष्ट आहे की जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईक राहायला पाहिजे, स्ट्राईकवर आला नाही पाहिजे, तो म्हणजेच रोहन पाटील. जर रोहन स्ट्राईकवर आला तर नक्कीच त्याच्या आकर्षक शैली तो फटके लगावतोय, धावा जमवतोय आणि अंतिम षटक आहे तो अर्धशतक बघण्यापेक्षा मला वाटतं तो आपल्या संघाची धावसंख्या किती होईल याकडे त्याचं लक्ष असेल. आणि जर त्यांनी चांगली धावसंख्या बनवली या षटकात, त्याचं अर्धशतक होईल, चांगल्या धावा जमतील आणि त्याचा जो प्रयत्न असेल की मी प्रत्येक चेंडू हा सीमरच्या बाहेर भिरकवू. त्यामुळे जेवढा वेळ तो नॉनस्ट्राईकला राहील आणि स्ट्राईकवर दुसरा फलंदाज येईल तेवढीच कमी धाव बनण्याची शक्यता आहे. कहा जाता है सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए तो जमीन पर नहीं गिरता, गिरते हैं हजारों दरिया समुंदर में मगर कभी समुंदर दरिया में नहीं गिरता. अंतिम ओवर के लिए अक्षय का पहली गेंद का सामना करते हुए उड़ा दिया, आधा शतक अपने स्टाइल में, अपने अंदाज में किया है. वेरी वेल डन, मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन, बहुत बहुत अभिनंदन रोहन. 50 रन पूरे हो चुके हैं. तालियों की गड़गड़ाहट होनी चाहिए रोहन के लिए. क्या पारी खेली है, किसने ये सोचा होगा कि इस तरह से यहाँ पे बल्लेबाजी होगी. एक मजबूत टीम के खिलाफ डटे रहे हैं, यही होता है सिकंदर. इसीलिए मैंने अभी भी कहा था, बिल्कुल नहीं किसी के सामने झुकता. ओहो हो, फिर से एक बार उड़ा दिया है बैक टू बैक. सही नसीहत वही नतीजा, गेंद सीमा रेखा पार, मिलेंगे 6 रन. सत्तर रन, 70 रन हो चुके हैं. रोहन पाटिल खेल रहे हैं 17 गेंदों का सामना करते हुए 58 पर. अकेला शेर यहां पे भिड़ता हुआ, अकेला शेर यहां पे लड़ता हुआ. प्रसाद 11 एक तरफ और एकमात्र बल्लेबाज एक तरफ. 57 में 58 रन एकमात्र रोहन के. इस बल्लेबाज का तोड़ क्या होगा, इस बल्लेबाज का करे तो क्या करे, किस तरह से यहां पे रोका जाए, किस तरह से उन्हें ट्रैप में डाल दिया जाए, कौन सा वो जाल होगा जिसमें रोहन फंसेंगे. लगातार 2 गेंदें अक्षय पाटिल की सीमा रेखा के बाहर जाने के बाद शायद गेंद थोड़ी सी बाहर जा चुकी है और गुम हो चुकी है. नई गेंद यहां पे मुहैया करवाई है बल्लेबाजों के लिए. एक शानदार ये विकेट हमने लगातार 2 दिन देखा कि बल्लेबाजों ने इसके ऊपर हुकूमत की है, मगर कुछ गेंदबाजों ने भी यहाँ पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए अपनी गेंदबाजी का कौशल्य दिखाया है. उसमें सोना का नाम लूँगा मैं, उसी के साथ अभी अभी आपने देखा मैगी का नाम लूँगा, क्योंकि मैगी ने इसके पहले जो ओवर किया था, 1 ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 8 रन उन्होंने खर्च किए थे. कुल मिला के 17 रन मात्र उन्होंने 2 ओवर में खर्च किए. जी हाँ, इस मतलब फंसा यादव जरूर है. गेंद बहुत देर तक हवा में, मगर खाली क्षेत्र, डीप स्क्वायर लेग से मैगी जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, तब तक यहां पे रन आउट होने का खतरा मंडराता हुआ. जी हाँ, रोहन को बचाया है उनके साथी बल्लेबाज ने, क्योंकि स्ट्राइक एंड पर रोहन को लाना चाहते हैं और 1 रन यहां पे मुकम्मल हुआ. गीतेश ने अपने
विकेट का त्याग किया है रोहन के लिए, क्योंकि स्ट्राइक एंड पर उनको लाना चाहते थे, क्योंकि ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक रोहन के हाथों में रहेगा, यही चाहेंगे रांजनपाड़ा की टीम, क्योंकि आज रोहन अपने बहुत ही अच्छे रंग में नजर आ रहे हैं। यानंतर होणारा सामना जय मल्हार अलिबाग आणि अमरदीप कोलगाव, दोन्ही संघांचे संघनायक. चला आपण टॉस करण्यासाठी या. अमरदीप कोलगाव आणि जय मल्हार अलिबाग. 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदें अभी भी बाकी. आहा, जोरदार अपील लेग बिफोर द विकेट के लिए, मगर अंपायर के दिल में बिल्कुल संदेह नहीं है, क्योंकि लेग स्टंप छोड़कर ये बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे थे. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी, मगर तीनों स्टंप उन्होंने छोड़े थे. बहुत ही बढ़िया गेंद अक्षय की, तेज तर्रार गेंद थी, वहाँ से टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट हुई और गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. बिंदी गेंद, बहुत ही बढ़िया वापसी में कहूँगा, इसी तरह से वापसी करनी होगी. जी हाँ, ये देखिए उनकी स्टॉक डिलीवरी, आगे आते हुए उनको देखा था, थोड़ा सा टप्पे को खींच लिया और बल्लेबाज को चकमा दिया, खंबा उखाड़ दिया है. रोहन पाटिल बैक टू द पेविलियन. रोहन ने अपने टीम के लिए 20 गेंदों में 59 रनों की पारी खेली है, 59 रनों का योगदान दिया है. कुल मिला के रनों की संख्या गावदेवी रांजनपाड़ा पहले बल्लेबाजी करते हुए 71 रन, 3 विकेट के नुकसान पर. अंतिम ओवर प्रगति पर अक्षय पाटिल का प्रसाद 11 अलीबाग की तरफ से. जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट, फिर से एक बार आगे निकले, ओवर द कवर खेला. प्रसाद पिलंगर उस गेंद के पीछे दौड़ रहे हैं, मगर जब तक फील्ड करते, थ्रो करते, तब तक बल्लेबाजों ने दूसरा रन यहां पे आसानी के साथ चुरा लिया है. और इन 2 रनों के साथ फिर से एक बार रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. 73 रन हो चुके हैं पहले सत्र के खत्म होने के बाद. जीतने के लिए 74 रनों की ज़रूरत. बहुत ही बढ़िया यहाँ पे रनों की संख्या खड़ी की है पहले बल्लेबाजी करते हुए रांजनपाड़ा टीम ने. पाँच ओवर का ये मुकाबला है. मैं ज़रूर यहाँ पे विश्लेषण करना चाहूँगा. आज रोहन ने उनके टीममेट्स और उसी के साथ उनके सारे फैंस और फॉलोअर्स का दिल जीता है, जो अपेक्षा की जाती है निनाद रोहन पाटिल से, क्योंकि एज अ कैप्टन मैं कहूँगा और एक एक्सपीरियंस उनके पास जो है, तो अपेक्षा की जाती है और ये लाजमी है, और उस अपेक्षा के ऊपर आज खरे उतरे हैं. निनाद, क्या कहोगे रोहन पाटिल के बल्लेबाजी और रांजनपाड़ा टीम के बारे में? सर, पाहिलं तर रोहन प्रमुख खेळाडू आहे या संघातील, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. प्रमुख यासाठी कारण अष्टपैलू खेळाडू आहे आणि बरेच वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. आजही आपण पाहिलं तर चांगला खेळ त्याचा पाहिलात, आणि त्याचे वडील इथे आपल्या समेत आहेत. ते सांगतात 2 दिवसाही तो आजारी होता, पायाला दुखापत झाली होती, मात्र तरी मैदानात आल्यानंतर पुन्हा एकदा त्याचा बहारदार खेळ आपण पाहिला. आणि ते म्हणतात ना, क्रिकेटचं वेड ज्या खेळाडूला आहे तो क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही, आणि मैदानात गेल्यानंतर त्याचा एक वेगळाच खेळ आपल्याला पाहायला मिळतो. तसाच एक खेळाडू आहे रोहन पाटील. अमरदीप कोळगाव संघ, चला या लवकर या मित्रांनो, प्रतिस्पर्धी संघ इथे उपस्थित झालेला आहे, संघाचा कर्णधार आलेला आहे. प्लेइंग 11ची लिस्ट आपली आधी द्यायची आणि त्याचबरोबर नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आणि टॉसबॉक्समध्ये आपल्या जोडले जातील यासिन सर, आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय गणेश भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय गणेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय, नाणेफेकीचा कौल केला जातोय.
जय मल्हार अलिबाग विपक्ष अमरदीप कोलगाव या दोन संघादरम्यान यानंतर होणारा हा सामना असेल. गणेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला गेलाय. नाणेफेकीचा कौल हा अमरदीप कोलगाव या संघाच्या बाजूने लागल्यानंतर आपण प्रतीक्षा करतोय आपला निर्णय काय असेल. सांगतो 5 मिनिटात. बॉलिंग करता मी निर्णय घेऊ. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, अर्थात क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. अमरदीप कोलगावचे संघनायक जरा या. सामना सुरू व्हायला आपल्याकडे वेळ आहे म्हणून मी विचारतोय फक्त की आपण लागोपाठ जे 2 दिवस इथे सामने झाले ते पाहिले आणि या खेळपट्टीवरती या मैदानावरती काहीसा आढावा, काहीसा अंदाज किंवा काही डिस्कशन आपल्या ग्रुपमध्ये झालं असेल, आपल्या संघामध्ये झालं असेल. काय वाटतं तुम्हाला इथे कशा पद्धतीनं गोलंदाजी किंवा फलंदाजी झाली पाहिजे? आता मी 2 दिवस मॅची बघतोय तर इथे 70-80 पर्यंत स्कोर जातोच 4-5 ओव्हरपर्यंत. तर आम्ही कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50 पर्यंत 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. ओके, तर 40 किंवा 50च्या आतमध्ये रोखण्याचा आपला प्रयत्न असेल. नक्कीच ऑल द बेस्ट. परंतु 40 आणि 50 धावा जर इथे झाल्या तर आपण जिंकण्याची अपेक्षा ठेवायची का? काय वाटतं तुम्हाला? इथे तुमची फलंदाजी करायची आहे, किती धावांपर्यंत मजल मारावी लागेल? आमचा 60+ टार्गेट असेल. आता 60+ जर तुम्ही टार्गेट अचीव केलं तर तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत जे आम्हाला आज पाहायला मिळतील ते 60 किंवा 65 कंट्रोल करू शकतील? गोलंदाजी आहेत टोटल. आता आमच्याकडे बघितलं तर 6-7 गोलंदाज आहेत. त्यातले आता गेमप्रमाणे आता चालवायला लागतील गोलंदाज. ओके, विश यू ऑल द बेस्ट. दोन्हीही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया आणि वळूया पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्समध्ये. आमच्याशी जोडलेले आहेत निनाद कदम. धन्यवाद. धन्यवाद यासिन सर. त्याच दरम्यान आपण पाहतोय आवासमधील एक क्रीडाप्रेमी आपण पाहतोय. क्रिकेटची स्पर्धा असेल, कुस्तीची स्पर्धा असेल, कबड्डीची स्पर्धा असेल, अलिबाग तालुक्यामध्ये जिथे स्पर्धा असेल तिथे त्यांची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. असे सन्माननीय नाना डेरिंग इथे आलेले आहेत. त्यांचंही मंडळातर्फे मी स्वागत करतोय आणि घेऊन जातो आपल्याला मैदानाकडे जिथे 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो इथे 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजेच प्रसाद 11 अलिबाग या संघाला. याच मैदानात आपण पहिल्या दिवशी 83 धावांचं टार्गेट पार होताना पाहिलं आहे. तुम्ही या मैदानात कोणती धावसंख्या सुरक्षित आहे हे आपल्याला नक्कीच सांगता येणार नाही, कारण प्रसाद 11 अलिबाग संघामध्ये चांगला खेळ करणारे खेळाडू आहेत. स्ट्राईकवर आलेला फलंदाज आपण पाहतोय. वैभव स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईक एंडवर अभिषेक पाटील आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन येतोय गावदेवी रानपाडा संघाकडून मीरज घरत. एक चांगला सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू मीरजचा, चांगला चेंडू. इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल होत आहे आणि त्यामुळे ही धाव नक्कीच पूर्ण होते. क्षेत्ररक्षक हर्षलला आपण इथे पाहतोय. पॉईंट शितावती. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला 73 धावफटका लावल्या गेल्या आणि त्यामध्ये एक मोठा वाटा, सिंहाचा वाटा आपण पाहिला तर तो म्हणजे रोहन पाटीलचा, ज्याने आपल्या आक्रमक शैलीत 59 धावांची एक खेळी केली 20 चेंडूचा सामना करताना. चांगली धावसंख्या आपल्या संघासाठी रचली. आपल्या संघाला एका चांगला फायटिंग टोटलपर्यंत तो घेऊन गेला. आता मात्र उर्वरित काम हे गोलंदाजांना करायचं आहे. लोअर फुल टॉस चेंडू आणि अभिषेक पाटीलचा आक्रमक स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू जाते मिड विकेट सीमारेषे पार. इनिंगमधला पहिला मॅक्सिमम षटकार. षटकार आल्यानंतर पाहूया मीरज कशा प्रकारे कमबॅक करतोय. इथे उजव्याच्या बाहेरच्या चेंडू जोरकस फटका लागण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि सहज इथे 2 धाव पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या होते 9 धावा. यासिन सर, आपण नाणेफेकीचा कौल केल्यानंतर जय मल्हार अलिबाग संघाच्या कर्णधाराला विचारलं होतं 60-65 धावा केल्या जातील आणि का केल्या जातील आणि त्यापेक्षा जास्त होतील. त्याचं कारण आपण पाहतोय टॉसबॉक्स इथे त्यांचा आघाडीचा फलंदाज मृणाल आपल्याला पाहायला मिळतोय.
ज्याच्याकडून नक्कीच चांगल्या खेळीची अपेक्षा आज असेल. इथे मात्र बॅटची कडा लागली होती. यष्टीरक्षकाच्या डोक्यावर हा चेंडू येतोय. नक्कीच फलंदाजाच्या मनात शंका नक्कीच निर्माण होईल आणि गोलंदाज थोडासा इथे वर्चस्व प्रस्थापित करतोय. टप्पा पडते चेंडूने अतिरिक्त उसी घेतली, बॅटची कडा घेतली होती. अभिषेक पाटील आणि मीरज घरत यांनी दोघांनी एकत्र बऱ्याच वेळेला खेळलेले आहेत. दोन्ही खेळाडू एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. एकमेकांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट हे दोन्ही खेळाडूंना माहीत आहे. त्यामुळे एक चांगलं बॅटल मैदानात पाहायला मिळतंय. 4 चेंडू झाले धावफलकावर, 9 धावसंख्या आहे. पुन्हा एकदा अप्रतिम आउटस्विंगचा चेंडू. फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर शफल होतोय आणि त्याला फॉलो करणार चेंडू होतोय. 5 चेंडू झालेले आहेत. पहिल्या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू असेल. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांचा खेळ. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आपण पाहतोय. मीरज घरत, स्ट्राईकपती अभिषेक पाटील. अभिषेक कडून देखील एका चांगल्या खेळीची अपेक्षा असेल, कारण संघाला चांगली सुरुवात करून देण्यासाठी तो आलाय. सलामीराच्या भूमिकेत कव्हरच्या डोक्यावर लागला फटका. चेंडू जातो 1 बाउन्स डीप कव्हर, सीमारेषे पार, चौकार. पहिल्या षटकाखेरीस 13 धावा आल्या. आता इक्वेशन बदलतंय, समीकरण बदलतंय. जिंकण्यासाठी 24 चेंडू 61 धावांची आवश्यकता. रोहन घरत आलाय. इथे रोहनचा हा चेंडू पण पाहिला तर टप्पापर्यंत काहीसा खाली राहिलाय चेंडू. त्यामुळे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे वैभवचं इथे यशस्वी होत नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. रोहन घरतला पण पाहिलं गेल्या काही वर्षांमध्ये नक्कीच त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. मागील 2 वर्षांमध्ये त्यांनी आपलं स्थान या गावदेवी रांजणपाडा संघामध्ये पक्क केलेलं आहे ॲज अ बॉलर म्हणून. जशी बाहेरचा चेंडू, या चेंडू लागला फटका. डीपला क्षेत्ररक्षक प्रथमेश वाकडे जोपर्यंत चेंडू फील्ड करेल इथे 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते. दोन्ही फलंदाज आपण पाहिलेत तर खेळपट्टी दरम्यान चांगल्या धावा घेत आहेत. चांगला ताळमेळ आहे दोघांमध्ये. पहिली धाव वेगाने घेतल्यामुळेच ही दुसरी धाव त्यांना पूर्ण करता येते. धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा. एकेर 2 धावा आणि त्याचबरोबर काही चौकार षटकाने इनिंग्स बिल्ड करावी लागेल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर रोहननी फलंदाजी केली, एकेर 2 धावा घेतल्या आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा चौकार षटकाने आपली चांगली खेळी त्यांनी केली. येथे वैभवच्या बॅटनं आलेला फटका. चेंडू हवेत आणि चेंडू जाते लॉंग ऑफ सीमारेषे पार, षटकार. झाला तर नक्कीच त्याचा परिणाम इथे आपल्याला पाहायला मिळतो. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. मीरज घरत चेंडूच्या खाली येतोय आणि फलंदाज वैभव बॅक टू द पॅव्हलियन. फर्स्ट विकेट डाऊन. चला मित्र, नवीन फलंदाज लवकर मैदानात प्रवेश करायचा आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं एक डाव तुझा ते एक डाव माझा या म्हणीचा प्रत्यय आपल्याला येतोय. तिसऱ्या चेंडूती षटका लगवला वैभवने आणि पुढच्या चेंडूती षटका लगवणाऱ्या वैभवला मात्र तंबूच्या आशाला माघारी परतवले, ते म्हणजेच गोलंदाज रोहनने. त्याचबरोबर क्षेत्ररक्षक मीरजने एक चांगला झेल पकडला आहे. चेंडू खूप वेळ उंच हवेत होता. एक चांगला झेल आपण इथे पाहतोय.
पहिली विकेट इथे गमावली जाते. प्रसाद 11 अलिबाग या संघाची 21 या धावसंख्येवर वैयक्तिक पण पाहिलं एका षटकारांशी 9 धावा काढून वैभव सलामवीर इथे बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय गौरव. गौरवकडे ही क्षमता आहे. आपण पाहतोय यावेळेसचा चेंडू स्लोअर वन चेंडू होता. गती परिवर्तन केलं होतं आणि नवीन फलंदाज हा चेंडू कुठे पिक करत नाहीये. ज्या चेंडूला मिडविकेटला खेळणं आवश्यक होतं त्या चेंडूला आपण पाहिलं सरळ बॅटने लॉंग ऑफ लॉंगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आले. या षटकात 8 धावा आल्यात. एक विकेटही मिळालेली आहे. षटकातील अंतिम चेंडू. यावेळेसचा चेंडू उजव्या खूप दूर जाणारा पंचांचा इशारा तो वाईटचा अवांत स्वरूपाची धाव मिळते. बराच वेळेला आपण पाहतो चांगली गोलंदाजी सुरू असते मात्र गोलंदाज काहीसं वेगळं प्रयोग करण्याच्या प्रयत्नात अतिरिक्त धावा देतो. इथे तसंच घडले. धावसंख्या झालेली 22 धावा. 74 धावांचा पाठलाग करायचे. एकेरी दुरी धावांबरोबर चौकार षटकारी आवश्यक आहेत. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे गौरव मात्र चांगल्या प्रकारे चेंडू खेळत नाही. ज्या चेंडूला लॉंग ऑफ लॉंगॉनला खेळणं आवश्यक आहे त्या चेंडूला तो अक्रॉस द लाईन आपण पाहतोय मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी या चेंडूवर आणि बॅट आणि चेंडूचा काही मिळाप झाला नाही. निर्धाव चेंडूनी षटकाची सांगता होते 2 षटका अखेरीस जिथे 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रसाद 11 अलिबाग संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 22 धावा. 22 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 22 धावा म्हणजे उर्वरित 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 52 धावांची. आता मात्र आव्हान काहीसं कठीण होत चाललंय. जवळपास 17.33 सरासरी धावा जमवायच्यात म्हणजे किमान 2 स्ट्रोक प्रत्येक षटकात येणं आवश्यक आहे. मात्र त्यासाठी त्यांना फलंदाजी करण्यास संघाला देखील आपण पाहतोय वैविध्यपूर्ण गोलंदाजी असलेल्या गावदेवी रानपाडा संघातील गोलंदाजांचा सामना करायचा आहे. आता पाहूया अभिषेक पाटील कशा प्रकारे खेळ करतोय. सलमीरच्या भूमिकेत आलाय. आतापर्यंत एक षटकार एका 54-12 या वैयक्तिक धावसंख्येत तो खेळतोय. जर सामना जिंकायचा असेल तर अभिषेक गौरव आणि येणाऱ्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. 18 चेंडूत 52 धावा या मैदानात ही धावसंख्या पार केली जाऊ शकते जर चांगली फलंदाजी झाली तर. प्रयत्न केला जाईल. चेंडू धाव चेंडू होतोय. गोलंदाजी कमी नाहीये. जर फलंदाज कुठेतरी वर्चस्व दाखवतोय तर गोलंदाज आपल्याला आजच्या दिवसातील पहिलाच सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडून चांगले प्रयत्न सुरू आहेत. इथे लेग बिफोर द विकेटचा जोरदार अपील मात्र बॅटची कडा लागून चेंडू पायावरती आढळला होता. आपण पाहतोय इथे 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या होते ती म्हणजे 29 धावा. या षटकाचा विचार केला 3 चेंडू झालेत. 15 चेंडू आणि अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. आधुनिक क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं षटकारांच्या परिभाषेत सांगायचं झालं तर 7 मोठे फटके 7 बिग हिट्स 7 षटकार. मात्र षटकार येणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी फलंदाज विकेटवर राहणं देखील आवश्यक आहे कारण गोलंदाज नक्कीच विकेट प्राप्त करण्यासाठी फलंदाज रोखण्यासाठी निर्धाव चेंडू आल्यानंतर मित्र नक्कीच दबाव थोडासा वाढतो फलंदाजावर आणि जर मोठा फटका आला तर गोलंदाजावरती दबाव आपल्याला पाहायला मिळतो. पुढील पाहूया गौरव मिरजच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे सामना करतोय. इथे मात्र आपली विकेट बहाल केली रनआउटच्या स्वरूपात. गौरव इथे बाद होतोय.
DJ प्रणीत. नवीन फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजीसाठी येतोय अक्षय. अक्षयकडे एक क्षमता आहे आणि अक्षयचं षटक जर आपण पाहिलं तर अंतिम षटकात अक्षयने 15 धावा खर्च केल्या होत्या 2 षटकांनिशी. त्याच्या षटकात 15 धावा आल्या होत्या. आता त्याला संधी आहे ज्या धावा त्याने गोलंदाजी करताना खर्च केल्या त्या फलंदाजी मार्फत बनवण्याच्या आणि संघासाठी उपयुक्त देखील होतील त्या धावा. नीरजचा पुढचा चेंडू उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस फटका नक्कीच चांगला आहे मात्र डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे फंबल होत आहे आणि त्याचा इथे चौकार आपण पाहायला मिळतोय आपल्याला. क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण पाहिलं केवळ फलंदाजी आणि गोलंदाजी नाही तर क्षेत्ररक्षण देखील तेवढंच महत्त्वपूर्ण बाजू आहे. क्षेत्ररक्षणात झालेल्या चुका नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रोत्साहित करतात. यावेळेस चांगला चेंडू. इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट जर हिट जर केला गेला असता तर मात्र इथे अक्षय अडचणीत आला असता. एक धाव मिळते. 21 धावने आपण पाहतोय धावसंख्या झाली ती म्हणजेच 34 धावा. आता उर्वरित 2 षटकं 12 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी समान आहे कारण या मैदानात यासिन सर आपण 12 चेंडूमध्ये 40 धावा होताना देखील पाहिल्यात. मात्र दुसऱ्या बाजू चाहिए। हालांकि मुश्किल ज़रूर है मगर एक बात पे गौर करने वाली है वो है अभिषेक पाटिल का बल्ला बोल रहा है, हल्ला भी कर रहा है और वो सलामी बल्लेबाज के रूप में आकर अभी भी टिके हुए हैं। जब तक अभिषेक पाटिल यहाँ पे बल्लेबाजी करेंगे उनके बल्ले से रन तो बरसेंगे और तब तक रांझनपाड़ा टीम का दिल धीरे धीरे धड़कना शुरू होगा ही। इस वजह से ये समझना गलती होगी, ये बहुत बड़ी चूक होगी कि यहाँ से ये मैच रांझनपाड़ा के पक्ष में जाएगा। देखिए एक ओवर में अगर 22-25 रन आ गए ना, 3 बड़े स्ट्रोक अगर लगाते हैं तो फिर ये मैच अंतिम ओवर में चला जाएगा और अंतिम ओवर में आप जानते हो कुछ भी हो सकता है क्योंकि ये बल्लेबाजी के लिए नंदनवन, बल्लेबाजों के लिए सपोर्ट करने वाला विकेट है। तकदीर की साथ भी यहाँ पे मिल रही है। अभी अभी आपने देखा जहाँ पे 1 या ज़्यादा से ज़्यादा 2 रन मिल सकते थे वहाँ पे चौका आया है। सर नक्कीच नशिबाची साथ देखील मिळते आणि या नशिबाची साथ त्यालाच मिळते जो केवळ प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करतो। आता पाहायचं आहे की मैदानात काय घडतंय। अभिषेकवरती मोठी जबाबदारी कर्णधारांनी सोपवली, सलवेनाच्या भूमिकेत आलाय। आत्तापर्यंत चांगला खेळ आहे मात्र सामना जिंकायचा असेल तर मात्र त्याला एक चांगला खेळ करावा लागेल, अजूनही चांगला खेळ करावा लागेल कारण अजूनही जर आपण पाहिलं तर आव्हान तितकंसं आटोक्यात आलेलं नाही आहे। 12-40 धावा करायच्या आहेत आणि आता फिरकी गोलंदाज लेफ्ट आर्म चायनामन गोलंदाज आपण पाहतोय। गावदे रांझनपाडा संघाचा हर्षल गोलंदाजीसाठी येतोय। हर्षलचा पहिला चेंडू पाहायचा आहे कशा प्रकारे येतोय। यशवंतच्या जवळ क्लोज कीपिंग करताना रोहन पाडेल। पहिला चेंडू मिस्टम स्ट्रोक आहे, झेल होऊ शकतो। रोहन घरत चेंडूच्या खाली आणि पहिला चेंडू ती मोठा हादरा। अभिषेक पाटील बॅक टू द पॅव्हलियन। नवीन फलंदाजांना सूचना असेल की कृपया करून आपण तयार राहायचे मित्रांनो कारण अजूनही बरेच सामने आपल्याकडे आहेत मित्रांनो। अन्यथा कमिटीला टाइमआउटचा नियम ठेवावा लागेल। जर एवढा वेळ एखाद्या फलंदाजाला क्रीजमध्ये दाखल होण्यासाठी लागत असेल तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो टाइमआउटचा नियम आहे। त्या अवधीमध्ये आपल्याला गार्ड घेणं आवश्यक आहे। अँजेलो मॅथ्यूज टाइमआउटचा शिकार झालेला आपण वर्ल्ड कपमध्ये नक्कीच पाहिलं। कृपया करून आपण मंडा सहकार्य करायचं मित्रांनो। पहिल्या चेंडूवरती एक मोठा हादरा बसतोय। जो फलंदाज असं वाटलं होतं
संघाला विजय रेषा ओलांडून देईल असा फलंदाज अभिषेक बाद झालाय. येथे नवीन फलंदाज येतोय आणि त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती आपल्या फिरकीच्या जादूवरती जागेवर उभं ठेवतोय, तो म्हणजेच गोलंदाज हर्षल तळेकर. हर्षल तळेकरला पण पाहतोय गावदेवी रानपाडा संघामध्ये गेले 3 ते 4 वर्ष त्यांनी चांगली गोलंदाजी केली. यावेळी चांगला चेंडू इथे देखील झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. वेलकम 4. सर्वांना माझी विनंती आहे, जो पिवळा जो पट्टा आहे त्याच्यापासून लांब राहायचं आहे. अमरदीप कोळगाव संघ, त्या पिवळ्या पट्ट्यावर आपली बॅट आहे, कृपया करून मित्रांनो, आणि त्या पट्ट्यापासून थोडंसं लांबच राहा. त्याचबरोबर आपण पाहिलं तर टॉस लुझरचा जो बॉक्स आहे त्याच्या बाजूला आपण पाय दिलेले आहेत. लहानसे प्रेक्षक आहेत, त्यांच्या समेत इतर कृपया करून त्या पिवळ्या पट्ट्यापासून लांब राहायचे. पुढचा चेंडू फटका चांगला आहे, मात्र थेट गीतेशच्या हातात झेल. इथे मात्र गोलंदाज हर्षल मात्र आपल्या फिरकीची जादू बिखरतोय. 1 मोर विकेट डाऊन. प्रणीत, नक्कीच प्रणीत, मला वाटतं आपल्याकडून हिंदी गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. ज्याप्रमाणे आपण मराठी गाणी एवढी वाजवत आहे, हिंदी गाण्यांचे आस्वाद आम्हाला इथे मिळेल. होळी मैदानाकडे सुजय येतोय. गोलंदाजीत नक्कीच चांगली कामगिरी केली, मात्र तशी तितकी चांगली साथ त्याला इतर गोलंदाजांची लाभली नाही. यासिन सर, आणि आता जर आपण पाहिलं तर या सामन्यात तुम्हाला काय वाटतं, आव्हान कुठपर्यंत राहिलेलं आहे प्रसाद इलोन अलिबाग संघासाठी? कारण एकामागोमाग एक विकेट जात आहेत, फलंदाज बाद होत आहेत आणि आव्हान मात्र तर कठीण होत चाललंय. निनाद, अब मुश्किलों की घड़ी तो है, क्योंकि जिस बल्लेबाज के ऊपर भरोसा भी था और उनकी आंखें जम चुकी थी और बहुत ही अच्छे लय में नज़र आ रहे थे, और मैंने इसके पहले भी कहा कि जब तक अभिषेक बल्लेबाजी करेंगे प्रसाद 11 अलीबाग के लिए ये मैच जीतने के हौसले बुलंद रहेंगे. मगर अब देखिए धीरे धीरे एक एक गेंद यहाँ पे डॉट जा चुकी है, कुछ विकेट्स यहाँ पे लिए जा रहे हैं. ये देखिए मैगी भी लगातार 2 गेंदें डॉट नहीं है, यहाँ पे विकेट भी है. यानी इसी ओवर में, एक ही ओवर में 3 बल्लेबाजों को चलता किया है और पूरी तरीके से कमर तोड़ दी है प्रसाद 11 की. अब यहाँ से जीतना बहुत मुश्किल होगा, क्योंकि मात्र 6 गेंदें बची है और लवेश हमें बताते हुए जीतने के लिए 36 रनों की ज़रूरत, यानी तकरीबन ना के बराबर 99.9 अगर मैं कहूँगा तो गलत नहीं होगा. हालांकि ऐसे चमत्कार आपने भी देखे हैं. अभिषेक नाइक का मैं फिर से एक बार यहाँ पे उनके नाम की चर्चा करूँगा, जिन्होंने 6 गेंदों में 36 की ज़रूरत थी, तब उन्होंने 36 लगाए हैं. मगर क्या यहाँ पे फिर से एक बार इतिहास दोहराया जाएगा? आपको क्या लगता है? सर, क्रिकेटमध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे, मात्र इथे आव्हान खूपच खडतर झालेलं आहे, कठीण झालं आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवले, तर जो फलंदाज 6 षटकार लगवले त्याच्यासाठी ऐतिहासिक दिवस, त्याच्या संघासाठी ऐतिहासिक दिवस. आणि बरोबर अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये जी 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवणाऱ्या फलंदाजांची जी यादी आहे त्यामुळे त्याची नोंद होईल, तो त्याचा देखील रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळेल. मात्र अंतिम षटकासाठी सर्वात कठीण आव्हान आहे त्यासमोर. कठीण यासाठी कारण गावदेवी रानपाडा संघातील जो सर्वात अनुभवी गोलंदाज आहे त्यापैकी एक गीतेश मात्रे गोलंदाजीसाठी आलाय. अब गेंदबाजी करने वाली टीम के लिए बहुत आसान है, बस एक गेंद अच्छी करनी है, बाकी 5 छक्के अगर लगाते हैं तो उसका असर बिल्कुल नहीं होगा. जी हाँ, पहली गेंद वाइड करार दी है. कल हमने देखा था निनाद, एक ओवर में 35 रन आए थे, मगर वहाँ पे नो बॉल और वाइड बॉल की भरमार थी और गेंदबाज ने बीमर करने की वजह से गेंदबाज को भी बदल दिया था.
जी हाँ, यहाँ पे भी 2 गेंदें वाइड आ चुकी है। निनाद क्या आएंगे 34 रन अभी? कठीण आहे सर, कारण गोलंदाजाला लेंथ नक्कीच सापडत नाही आहे. तो थोडासा दिशा भरकटतोय. मात्र एखादा चांगला चेंडू किंवा एक चेंडू टाकायचा 6 चेंडूमध्ये चांगला. त्यामुळे गोलंदाजाला जास्त चान्सेस आहेत, त्याच्याकडे जास्त संधी आहे की या धावा रोखण्याची. मात्र फलंदाज पाहूया काय करतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. इथे मात्र गोलंदाजाची रणनीती आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते की अवे फ्रॉम द ऑफ स्टंप, उजव्याच्या बाहेर चेंडू ठेवायचा आहे. पण त्यामध्ये तो लाईन खूपच खराब त्याची. अगर यहाँ पे नो बॉल के ऊपर छक्का अगर आया तो मैच का रूप बदल सकता है निनाद. नक्कीच आता पाहायचं आहे. तशी चूक मला वाटत नाही गोलंदाज गीतेश करेल, कारण त्याच्याकडे बऱ्याचशा वर्षांचा अनुभव आहे. अशा अंतिम षटकामध्ये बऱ्याच वेळ त्याने गोलंदाजी केले. इथे मात्र चौथा चेंडू येतोय वाईटचा. 4 वाईड आलेले आहेत. कुठेतरी त्याला कानमंत्र देणं आवश्यक आहे. म्हणून आपण पाहतोय नीरज घरत त्याच्याजवळ येतोय आणि संघातील खेळाडू आहे. एकमेकांबरोबर चर्चा केली जाते, संवाद साधला जातो की काय चूक होते, काय ते वेगळं करायचं असेल तर तसा कानमंत्र दिला जातो. पाहूया नीरजच्या दिलेल्या कानमंत्राचा फायदा गीतेशला होणार का. अब 32 की ज़रूरत, 6 गेंदे 32 रन, 1 नो बॉल और उसके ऊपर बड़ा स्ट्रोक, 1 फ्री हिट. क्या यहाँ पे कुछ इतिहास रचने जाएगा या जा रहा है? इथे मात्र सुरुवात होते षटकाराने, म्हणजेच एक चेंडूमध्येच ठसा उमटवणार. गीतेशचा पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू निर्धाव आलेला आहे आणि एक चेंडू जसं मी म्हटलं होतं अनुभवी गोलंदाज. यावेळेस चेंडूवरती फटका आला नाही सर. तसं कारण आपण पाहिलं तर स्लोअर 1 चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस केलं होतं आणि ह्यालाच म्हणतात अनुभव. जास्त प्रेशर घेतला नाही. पहिले 4 चेंडू वाईड येऊन देखील, पुढच्या चेंडू षटकार येऊन देखील नंतरचा चेंडू निर्धाव येतोय. तर चांगलं टेम्परमेंट गोलंदाजाकडे आहे असं म्हणता येईल. और जो एक गेंद चाहिए थे रांझनपाड़ा को वो तो डाल दिया. अभी कितना भी अगर मारते हो तब भी मैच आपके हाथों से कोई छीन नहीं सकता, मगर आपको गलती नहीं करनी है. अभी भी अगर आप गलती करोगे, वाइड गेंदे या नो बॉल करोगे तो मुश्किल में आ सकते हो, वरना कितने भी छक्के लगाएंगे तब भी कोई असर नहीं होने वाला है. धावसंख्या पण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे सर 54 धावा. विजयासाठी अजून 20 धावांची आवश्यकता आहे, जिथे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजाला सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आता एक्स्ट्रा द्यायच्या नाही आहेत. जर एक्स्ट्रा धावा आल्या तर मात्र फलंदाजी करण्यास संघाला अजूनही संधी आहे. म्हणजेच 3 षटकारे लागायचे आणि गोलंदाजाने केलेल्या चुकांचा फायदा होईल. केल्या तर इथे मात्र चुका करणार काय. इथे मात्र चूक होत नाही आहे. इथे झेल निसटतोय. सामन्याचे निकालावर त्याचा परिणाम होणार नाही. मात्र जर आपण पाहिलं सर तर झेल पकडणं आवश्यक होतं, कारण आत्ता आपण झेल सोडताय. पुढेही या स्पर्धा आपल्या खेळायच्या आहे. टुर्नामेंटमध्ये आपण पुढेही सामने पाहू. त्यामुळे झेल टिपणं आवश्यक आहे. कॅचेस विन द मॅचेस, कॅचेसची प्रॅक्टिस, झेल पकडण्याची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे, सराव आवश्यक आहे. निनाद मगर वो जान चुके हैं, रिलैक्स हो चुके हैं. देखिए उनके अब कंधे पूरी तरीके से रिलैक्स दिखाई दे रहे. रोहन के चेहरे पे देखिए, वहाँ के खिलाड़ी वो जानते हैं कि चलो कोई बात नहीं, अगर यहाँ पे कैच ड्रॉप भी होता है तो उसका जो असर है वो रिज़ल्ट के ऊपर नहीं होगा, क्योंकि मैच तो उनके पूरी तरीके से कब्ज़े में है. क्योंकि औपचारिकता मात्र बची है, बस यहाँ पे सीधी गेंदें करनी है, अतिरिक्त रन नहीं देने हैं. जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को बहुत ही बढ़िया तरीके से खेला है अक्षय ने, और एक छक्का. देखिए मगर इतने छक्के लगाने के बावजूद, एक ही ओवर में 3 लगाए हैं, मगर देखिए उसका कोई मोल है, कोई भाव है. मगर कभी कभी एक एक रन की कितनी कीमत होती है, क्योंकि मैच वो जानते हैं कि हमारे पक्ष में आ चुका है. जितने मारो छक्के, मैच तो हमारा है. सर अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट की चौथं षटक फिरकी गोलंदाज आला, जिथे 12 चेंडू 40 धावांची आवश्यकता होती आणि पहिल्या चेंडूवरती कुठेतरी त्याने
या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला असं त्याचं षटक आपण पाहतो. पहिल्या चेंडू अभिषेकला बाद केलं, 3 गडी बाद दिले आणि त्याच दरम्यान केवळ त्यांनी 4च धावा त्या षटकात आपण पाहिलं, 4च धावा दिल्या. त्यामुळे कुठेतरी आव्हान हे कठीण होऊन बसलं अंतिम षटकात. निनाद, मैं श्रीवर्धन में था, वहाँ पे 1 गेंद और 13 चाहिए थे और यहाँ पे भी 1 गेंद और 13 और वहाँ पे 1 गेंद के ऊपर 13 रन आए थे और महाड टीम जीती थी, मगर यहाँ पे ऐसा नहीं है निनाद. इथे मात्र सामना जिंकलेला आहे गावदेवी रांजणपाडा संघाने. अभिनंदन विजेत्या संघाचं, तर पराभूत संघाचे आभार. आपण या स्पर्धेत सहभाग घेतलात. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मंडळास काही उदात्त देणगीदार आहेत, त्यांनी आपल्याला देणगी देऊन उपकृत केले. त्यांची देणगी स्वरूपात मदत झाली, त्यांचे आभार. कुमारी धेया मनीष भोईर यांच्याकडून 100 रुपयाचे 1000 रुपयाचं इथे देणगी आले, त्यांचे आभार. सर्व उदात्त देणगी